तर सन्माननीय तुषार गोवारी साहेब कामोटे यांचा इथे सन्मान केला जाईल। एकीराई आमचे मुन्नाभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करावा। तर तुषार गोवर यांचा इथे आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं। जासई संघ आपला निर्णय का असेल तो आपण लगेच मैदानात। भूषण फिल्डिंग लगेच जा आपण मैदानात प्लीज। 4 षटकांची लढत असेल। तर एक ही राही मुन्ना भाई जिन्होंने अभी तक 32 बार विदेशी वारी की है। हांगकांग, मकाऊ, मलेशिया, सिंगापुर, थाईलैंड, दुबई जैसे बड़े बड़े देशों में, इंडोनेशिया जिनका भ्रमण रहता है, वियतनाम, कुवैत जैसे बड़े बड़े शहरों में जिनका सफर रहता है, मुन्ना भाई एक ही राही बीपीएल में काफी अनोखे अंदाज से नजर आते हैं। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल तुषार गोवारी कामोटे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल मुन्नाबाई सुरते यांच्या शुभ हस्ते। जासई टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि विनंती करतो आम्ही PK11 वेतालदेव चांबारली क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवायची आहे। आणि याच्यानंतर शेवटची मॅच असेल पृथ्वी 11 भावाले ब आणि त्यांना फाईट करेल तो मंगलमूर्ती कालुंद्रे क्रिकेट संघ। तर मॅन ऑफ द मॅच यावा आपण। राष्ट्रवादी गाव अध्यक्ष रिद्धेश पाटील जासई। तर रिद्धेश पाटील साहेब जासई यांना विनंती असेल की आपण यावा, आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी मुन्नाबाई सुरते आपणास विनंती करतो की रिद्धेश पाटील साहेब जासई यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। तर रिद्धेश पाटील साहेब जासई यांचा इथे शुभ सन्मान तुम्ही या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहू शकाल। रोशन जेवढे जेवढे सामने लो स्कोरचे झालेत एकही सामना असा वन साइड नाही, सर्व सामने तुम्हाला टॉप क्लास शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळाले। तर धन्यवाद। जाऊया आता मॅचच्या दिशेने। लगेचच फिल्डिंग लावून घ्या। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन यांच्याकडे। रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर मॅच पाहायला मिळेल। द्वितीय फेरीतील पहिली मॅच चांभारली विपक्ष जासई हे बिग बॅटल असणार आहे। दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा असतील। या सरपंच उपसरपंच सदस्य चषकाच्या माध्यमातून ही आपण रंगतदार मॅच पाहू शकता। निमाला त्या सगळ्या बघितले का सांगतात। क्या बात है। गुलाबी थंडी मध्ये गरमागरमी इथे निर्माण केली जाते। डीजे सांडील यांचा पूर्ण पॅनल, डीजे सूरज चौधरी, डीजे रोशन, अप्रतिम संगीताची मैफिल। लगेच विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या जासई क्रिकेट संघ आणि मॅच आपण लगेच स्टार्ट करा। पंच त्या ठिकाणी आपण वॉर्न करा की 20 मिनिटांमध्ये बरोबर इनिंग कंप्लीट झाली पाहिजे। प्रचंड थंडीमध्ये द्वितीय फेरीतील ही आपण पहिली मॅच पाहतो। अक्षरशः हुरुरी पाहायला मिळते कॉमेंट्री बॉक्समध्ये, इतकी जबरी थंडी पाहतो। परंतु प्रेक्षकांचं मी कौतुक करेन, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा पूर्णपणे या स्पर्धेला एन्जॉय केले जातं। भारतीय जनता पार्टी विचुंबे
सरपंच उपसरपंच व सदस्य चषक 2024 ही जबरदस्त आयोजनाची मैफिल पाहतो। आज अ गटातील लढती पाहिल्या आणि अ गटातील लढतीमध्ये आपण खुन्नस क्रिकेट सुद्धा पाहिलं। अंतिम टप्प्यापर्यंत अंतिम चरणापर्यंत मॅचेस आपण जाताना पाहिल्या आणि हे नेहमीच अ गटातील लढतीमध्ये चित्र पाहत असतो। ते चित्र आज या विचुंबे नगरीमध्ये पाहिलं। नवीन मैदान भैरवनाथ मैदान विचुंबे पनवेल रायगड नगरीची आपण मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतो। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। 4 षटकांची लढत आहे, अतिशय फास्टली वेगवान खेळ दोन्ही संघांना इथे साध्य करायचा, परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ विजयाच्या समीप जाईल आणि पुढच्या दिशेनं मार्गस्थ होईल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। शुभम पाटील देवचे यांचे शुभागमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। चांभारली विपक्ष जासई या दोन संघादरम्यान हे बिग बॅटल असणार आहे। चला आपण स्पीडअप घ्यायचंय, अतिरिक्त वेळ आपण सोडू नका। दोन ताकदवर संघांदरम्यान ही आपण मॅच पाहतो। मोठ्या संख्येने उदंड प्रतिसाद या मॅचला पाहू शकता आपण। आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण रॉकस्टारला पाहतो, त्यानंतर रोशन पाटील सर तारा, त्यानंतर कांचनजी पालकर सर केवाले। बघा 4 षटकांची लढत असेल याची नोंद घ्या दोन्ही संघ। तर लढतीला होती सुरुवात, गेम ऑन गेमचा पहिला बॉल आक्रमकतेने खेळताना पाहायला मिळतो। बॅटिंग मार्क वरती रजत मुंडे आणि रजतच्या सहसाथीने काढो मयूर जांभले। वल्लभ नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला असा खेळ राहिला होता अलीकडच्या रात्रीमध्ये टीम चांभारलीचा, परंतु अखेरच्या मॅच मध्ये मुरबी संघाविरुद्ध खेळत असताना हार पत्करावी लागली होती टीम चांभारलीला। स्वर्गीय बाबूशेठ 11 सकाराम पाटील 11 चांभारली या नावाने हा संघ खेळत होता। अंतिम पडापर्यंत दमखम दाखवली होती मुरबी संघाविरोधात, परंतु नाराज केले। परंतु आज चांभारली विरुद्ध जासई हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहतो। मिड विकेटच्या दिशेने चपराक आणि 1 धाव इथे प्राप्त केली जाते। राजा राठोड त्या ठिकाणी सज्ज होते। तात्काळ पाठोपाठ सलग 2 धावा येताना पाहतो। बॉलिंग ट्रॅक वरती साईश माद्रे अलीकडच्या मॅच मध्ये एकूण 2 षटकं ज्या खेळाडून हाताळली होती, असं आपण साईश माद्रे आज उत्तम दर्जाचं कार्य त्याचा आपण पाहिले। नेक्स्ट बॉल उत्तम फटका, गुडघे टेकत हा फटका खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका, चौकार। आपण फटका पाहिला, नेत्रदीपक फटकेबाजी रजत मुंडे आता दाखवतोय, ज्याच्या बॅटमधून 5 धावा येत आहेत। हो, अगदी फलंदाजापासून दूरवरचा हा चेंडू सफर केल्या पंचांचा इशारा पाहायला मिळतो। व्हाईट बॉल धावसंख्येमध्ये आकार पाहायला मिळते, सांघिक कोटा जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती। 4 षटकांची लढत जासई बनाम चांभारली ही लढत मात्र तुमच्या भेटीला आली आहे। बॉलिंग ट्रॅकवरील साईश कितपत योगदान देईल पिबनच्या षटकामध्ये पाहणं गरजेचं असताना रक्तरंजित फटकेबाजी रजतच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार। फलंदाजी विरोधात केला चूक सामना आणि प्रेक्षकांची पूर्ण केली त्यांनी मनोकामना, अशा पद्धतीची आपण फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। मयूर जांभले नॉनसा केला, परंतु रजत मुंडे रक्तरंजित खेळाची आखणी त्याच्या माध्यमातून केली जाते। साईश मात्र विरोधात त्यानं हा सिद्धांत मांडलाय आणि तो उपयुक्त ठरला जातो। एकूण धावा राहिल्या, स्कोर कार्डवरती 13, एकूण चेंडू सफर झाले। या षटकामधील निश्चितच आपण 4-4 चांद लावणारी फटकेबाजी रजत मुंडेच्या माध्यमातून पाहतो। टीम चांभारली अतिशय लांब लचक फटके सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून येत आहेत। अलीकडचा फटका पाहिला बॅक टू द बॉलर, त्यानंतर आपण स्ट्रेट ड्राईव्ह राहिला, तिथे 4 धावा आल्या आणि आता मात्र गुडघे टेकत हा फटका खेळला गेला डीप मिड विकेटच्या डोईवरून, हा राहिला षटकार। धावा वेगानं आणि खोऱ्यानं आता बनताना पाहायला मिळतं, परंतु धावा रोखाव्या लागतील साईश माद्रेला। पंचम बॉल मार्गस्थ, जासईचा साईश तयार आहे।
वेगवान चेंडू सफर केलाय. डॉट बॉलची समाप्ती राहिली आहे आणि या षटकाचा विचार केला तर इकॉनॉमिकल स्पेल सादर करण्याचा प्रयत्न राहिलाय सईश म्हात्रेचा, परंतु दोन मोठे फटके त्यानं खर्चिक केलेत. कारण रजत मुंडे आक्रमकतेने खेळ करतोय. धावसंख्येला आता रोखलंय. 5 चेंडू सफर केले, 13 धावा धावपटलावधी. पिमनच्या षटकातील अंतिम बॉल आहे मार्गस. बहारदस्त चेंडू सफर केला, परंतु आक्रमकतेने हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सज्ज होते, परंतु आवाक्याच्या बाहेर ठोकलाय. अजून एक चौकार. डीजे सूरज चौधरी यांची आपण दमदार कामगिरी पाहतो. गाव आहे वलवली आणि त्यांची पाहायला मिळते खळवली. पहिलं षटक पाहिलं जिथे आपण धाबा बनताना पाहिल्या. एकूण धावा 17. हे प्रतिस्पर्धी संघासाठी निश्चितच खतरा असणार आहे. उत्तम दर्जाचं आयोजन आमच्या आयोजकाच्या माध्यमातून साध्य केले जातं. भारतीय जनता पार्टी विचुंबे आयोजित सरपंच उपसरपंच सदस्य चषकाचा हा सुपर मंच पाहायला मिळतो. उत्तम आयोजनाची भूमिका संपूर्ण आयोजकांची पाहायला मिळते आणि पूर्ण युवा पिढी कालभैरव क्रिकेट संघ विचुंबे यांची प्रचंड मेहनत, भैरवनाथ 11 आणि त्यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन इथे साध्य केले जातं. गावाची एकात्मता, गावाची एकजूट आणि त्यानंतर हे आयोजन पूर्णपणे पहिल्या रात्रीमध्ये सक्सेसफुल पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती काढू आलंय जयदीप. बंटीचा वापर केलाय इथे संघनायकानं. पहिला बॉल डॉट आल्यानंतर इथे व्हाईट बॉल इथे पंचांनी घोषित केले. सांघिक कोट्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. गारेगार थंडगार वातावरण, पूर्णपणे गुलाबी थंडीचा आस्वाद पाहतो. तुफान गर्दी पाहिली आपण. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आक्रमकतेने खेळताना हा फलंदाज, परंतु झेल पहिला देदका टीम सांभारलीला आणि काढू बाद होतोय मयूर जांभले. पहिला देदका टीम सांभारलेला. मयूर जांभले सारखा तगडा काढ होता, मात्र तंबूच्या दिशेनं परतलाय. ही मॅच दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. खेळाचं पहिलं पूर्वार्ध तितकंच पोषक असेल त्या संघासाठी. उत्तरार्धाचा कालखंड हा देखणा असेल. ज्या पद्धतीने पहिलं षटक जिथे रजतनं वेगवान फटके खेळले, जिथे धावा 17 पाहिल्या आणि त्यानंतर आता बंटीच्या माध्यमातून धावसंख्येला आता रोख लागली. कारण पहिला बॉल डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल तात्काळ झेलबाच्या स्वरूपामध्ये जयदीपनं बाद केलं काढू मयूर जांभलेला. आणि जसं मयूर जांभले बाद झाल्यानंतर काढू आलाय अनिकेत. मुंडीची बंडी लागली वनडाऊनला. 3ऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर आक्रमकतेने विस्फोटक अंदाज त्याला साध्य करायचंय असा काढू अनिकेत. बॅटिंग मार्कवरती सज्ज असा नॉनसा केला रजत. रक्तरंजित खेळ दोन्ही संघांना इथे साध्य करायचा आहे. गोलंदाज तयार आहे. राईट मोर द विकेट चेंडू सफर केलाय मिड ऑफ कडे, परंतु डायरेक्टली हिट काम तमाम होऊ शकलं असं, परंतु वेगानं धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. रजत वेगानं धावला आणि आपल्या घरामध्ये त्याची घरवापसी पाहिली. धावाली सिंगल डबलला सुद्धा क्रिकेटमध्ये तितकंच महत्व असतं आणि ते महत्व जाणले जाते टीम सांभारली संघाच्या माध्यमातून. अ गटातील लढती कशा असतात, कशा खेळल्या जातात याचं ज्वलंत उदाहरण आज क्रिकेट रसिकांनी पाहिलं आणि उत्तम दर्जाच्या मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपण घडताना पाहतो. ही मॅच सुद्धा त्याच दर्जाची होईल अशी आपण आशा आकांक्षा बाळगू आणि त्या दृष्टीने वाटचाल करू. सांभारली बनाम जासई हा क्रिकेटचा रणसंग्राम. द्वितीय षटक मार्गस्थ. बंटी तयार आहे. आपल्या मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कार्य राहिले, परंतु समोर रजत मुंडे टीम सांभारली. ओहो, सुंदर फटका कन्वर्ट केला, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग. आदित्य त्या ठिकाणी सज्ज होते.
उत्तम फिल्डिंगचा नमुना त्यानं पेशकश केला आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी निश्चितच एकूण 3 धाबा वाचवल्या. रिंगण तोडले असं कदाचित 4 धाबा खर्चिक होऊ शकले असं, परंतु आदित्यच्या माध्यमातून गुड फिल्डिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 आणि आदित्यांचं यंदा कर्तव्य आहे 20 धाबा धावपटलावरती. या द्वितीय षटकामधील अजूनपर्यंत एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयदीप एक दमदार गोलंदाजी सफर केली आहे. पूर्णपणे धाकड घातक गोलंदाजीचा वापर या द्वितीय षटकादरम्यान जयदीपच्या माध्यमातून टीम जासई दाखवत असताना ती बॉल चेंडू पडल्यानंतर काहीसं वलन पाहतो आणि याचंच कारण, याचं प्रत्युत्तर डॉट बॉलची समाप्ती. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त. 1 गडी बाद टीम सांभारली संघ जाऊन पोहोचतोय 20 घरात. तीक्ष्ण पद्धतीने ऐकतायत. ही एकनाथजी माली यांची एक कहाणी आहे, ही कवाली आहे. लक्ष बदल लढतीकडे 2 षटकं झाली समाप्त आणि 2 षटकांमध्ये धाबा आपण बनताना पाहिल्या. गुणतालिकेवरती 20 धावसंख्येची मूर्त मेढ ही रोवली आहे, परंतु विजयावरती उत्तरार्धामध्ये शिक्कामोर्तब कोणता संघ साध्य करेल हे सुद्धा पाहावं लागेल. टायमिंगला खूप महत्त्व असणारे पहा. अगदी 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये सफर व्हायला हवी, ही भूमिका असणारी आमच्या आयोजकांची, आमच्या ऑफिशियल टीमची आणि त्यानुसार आपल्याला गोलंदाजीची आखणी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे प्रमोद मडवी, जो मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता. उत्तम गोलंदाजी या गोलंदाजीनं सफर केली होती. भूषण म्हात्रे यांचे असिस्टंट PA आपण पाहतो प्रमोद मडवी. ही इत्तंभूत माहिती पाहायला मिळते कांचनजी पालकर सरांच्या माध्यमातून. ओहो, पॅडल स्वीप देखना फटका इथे पाहायला मिळतो. दमदार शानदार रुबाबदार षटकार. नक्कीच आमचे 22 सरांचा हा फेवरेट सॉन्ग आहे, तो डीजेने प्ले केलाय. लक्ष वेधे लढतीकडे धावा वेगाने आणि खोऱ्यानं आपण बनताना पाहतो. 26 धावा आल्यात. फलंदाज रजत मुंडे रक्तरंजित खेळाची आखणी करतोय. षटकार चौकारांची बरसात या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो, इथे रोखले, परंतु पंचांचा अंतिम टप्प्यामध्ये निर्णय पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस धो धो बरसावा त्या पद्धतीने फलंदाज रजत मुंडे गोलंदाजांविरोधात बरसतोय, परंतु आता या गोलंदाजानं तितकीच वापसी दाखवणं ही सुद्धा गरजेची बाब आहे. धावा धावपटलावरती 27 बॉलिंग ट्रॅकवरती काढू प्रमोद मडवीला पाहतो, जो मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता. अशा गोलंदाजा विरोधात आक्रमकतेनं फलंदाज रजत मुंडे फटकेबाजी दाखवतोय. अटॅकिंग मूडमध्ये हे फटके राहिलेत, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून तितकीच घर वापसी दाखवणं ही गरजेची बाब असेल टीम जासी संघासाठी. पुन्हा प्रहार केलाय, परंतु जाल रचलंय, सापला रचला गेला आणि त्या ठिकाणी झटका लागतोय दुसरा टीम सांभारलेला आणि काढू बाद होतोय रजत मुंडे. आता सजवायची
शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो. खरं तर या स्पर्धेचा पहिल्या रात्रीमध्ये डंका पाहू शकता. टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी स्पर्धा म्हणजे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषकाची ही आपण दमदार नाईट स्पर्धा पाहतो. एखादी नाईट स्पर्धा ठेवणं हे सध्याच्या घडीला ऐऱ्यागैरेचं काम मुलीच राहिलं नाहीये. कारण गावाची एकात्मता, गावची पोरं एकत्र येतात, त्यानंतर संघाची प्रचंड मेहनत असते आणि अहोरात्र मेहनत केल्यानंतर एका महिन्यापासून प्रयत्नवादी व्हावं लागतं, तेव्हा एखादी नाईट स्पर्धा ही सक्सेस होते. हे आम्ही ओढ्यादोड्याने पाहिले आणि तसंच आयोजन आज विसुंबे नगरीमध्ये पाहू शकता. आपण म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन विसुंबेकरांच्या माध्यमातून. एकूण धावपटलामध्ये 27, गोलंदाज तयार. प्रमोद मडवी विरोधात पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर, 6 रन षटकार. अप्रतिम संगीताची मैफिल पाहतो. पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जातं डीजे कक्षमध्ये की डीजे वाले कोण आहेत. एकूण धाबा स्कोर कार्डवरती 33 पाहतो. 2 गड्यांची राहिली कत्तल. धावा वेगवान पद्धतीने बनताना पाहतो. बुलेट वेगानं धावा येत आहेत, परंतु या धावा संख्येला रोख लावणं ही गरजेची बाब आहे प्रमोदच्या माध्यमातून. नेक्स्ट डिलिव्हरी, आक्रमण पुन्हा एकदा चढवलंय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, परंतु तिसरा दे धक्का टीम सांभारली संघाला. रसिकांना तृप्त करणारं संगीत डीजेच्या माध्यमातून पेशकश केलं जातं. अलीकडे आपण धावसंख्येचं महाप्रलय पाहिलं. भूकंप, सुनामी याला ज्वालामुखी उद्रेक झाला आणि त्या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं असं ते पाहायला मिळतं. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रमोद मडवी नामक काढू आता वापसी दाखवतोय. चला सेकंड राऊंडची लास्ट मॅच असेल आणि आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असेल. पृथ्वी 11 बावाले बी संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या समवेत मंगलमूर्ती कालोंद्रे संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. गोलंदाज प्रमोदनं तात्काळ कमबॅक दाखवले. धावसंख्येला पूर्णपणे रोखले. 33 धावा आपण धाव पुस्तकावरती नमूद होत असताना पाहतो. पहिलं षटक जिथे धावा आल्या कांचन सर 17, द्वितीय षटकामध्ये आल्या 3 आणि आता मात्र पूर्णपणे 2 षटकार लागल्यानंतर विकेटचं पतन हे सातत्याने केलं जातं. ऑफ ड्राईव्ह पाहतो. लॉंग ऑफकडे चेंडूची धडपकड राहिली, परंतु तात्काळ 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. 3 षटकांचा खेळ अजूनपर्यंत समाप्त झाला नाही, कारण 1 बॉल आपण व्हाईट बॉल पाहिला होता. पंचम बॉल सफर केले जात आहेत. पंच तारांकित या स्पर्धेचं नियोजन आमच्या या सर्व आयोजकांच्या माध्यमातून पाहतो. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 34 धावा. समोर बॅटिंग मार्कवरती टीम चांबरली संघाचा काढू पाहायला मिळतो. अनिकेत मुंडेच्या सहसाथीनं संदेश मुंडेला चांगले तडके हे बॅटच्या माध्यमातून हे सिद्ध करावे लागतील. एकीकडे संघ पाहतो रसायनी परिभागातील चांबारली, दुसरीकडे संघ पाहतो जासई उरण परिभागातील हा संघ उत्तम दर्जाचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये साध्य करतोय. अजून एक गडी बाद. जे अप्रतिम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कटआउट्स पाहतो. माननीय श्री रामचंद्र ठाकूर साहेब लोकनेते, माजी खासदार, त्यानंतर माननीय श्री प्रशांतदा ठाकूर आमदार, पनवेल विधानसभा 188 मतदारसंघ. खरं तर उत्तम कार्याची व्याप्ती आमदार साहेबांची आपण सातत्याने पाहतो. समाजसेवी व्यक्तिमत्व जसजशी वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने मोठी होत जातात, तशा त्यांच्या सामाजिक जाणीवा देखील वृद्धिंगत होत असतात. पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिल्यावर याची मनोमन साक्ष पडते. जनहिताचा कलवला आणि विकासाची तळमळ असलेल्या या
नेत्याने आपल्या अथक कार्यातून पनवेलसह रायगड जिल्ह्यामध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे आणि सातत्यानं विसुंबे गावावरती प्रचंड प्रेम त्यांचं पाहायला मिळतं आणि याच मुले की काय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे देखणं आयोजन इथे मात्र साध्य केलं जातं. भारतीय जनता पार्टी म्हणजे कार्यकर्ता घडवणारा कारखाना, ज्याच्या माध्यमातून हे दमदार आयोजन इथे साध्य होताना पाहायला मिळतो. तर अमित भाई या देवच्या स्पर्धेचा आनंद घेत असेल. अमित भाई आपलं सहर्ष स्वागत. जितेश भाई कुठे गेले? प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि त्यानंतर काय काढून हुरुरी लागली, खूप थंडी वाजते. हो, इथे बॅटची गडा पाहायला मिळते. पाठमोरी चेंडूची पकड राहिली आणि तात्काळ एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येमध्ये आता मात्र वाढ होते. संघ जाऊन पोहोचतो गुणतालिकेवरती. एकूण धावा 35 पाहायला मिळत आहेत. अंतिम स्लॉगरचं षटक आहे 5. चेंडू अद्याप शिल्लक असेल. आज खऱ्या अर्थानं आदरयुक्त आणि जीव लावणारा खेळ आपण पाहिला. खरं तर आदर करा आपल्या संघातील मॅनेजमेंट टीमसाठी, ज्यांनी पडत्या कालखंडामध्ये आपल्यावरती प्रेम दाखवलं. आदर करा आपल्या गावातील मायबाप क्रिकेट रसिकांसाठी, जे संघाच्या विजयासाठी नेहमी मनोकामना करतात. आदर करा आपल्या लाडक्या आयोजकांसाठी, जे लाखो रुपयांचा खर्च करत खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करतात. आदर करा आपल्या आई वडिलांसाठी, ज्यांनी आपल्या क्रिकेट छंदाकरिता नेहमीच हिरवी झेंडी दाखवली. असा टेनिस क्रिकेट नात फक्त एक क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. आणि अखंड महाराष्ट्राचा विचार केला, बैलगाडा शर्यत, क्रिकेट आणि कुस्तीचा आपण क्रेज पाहतो. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 2 बागपूरला जात. हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल पंचाच्या माध्यमातून इथे मात्र घोषित केला जातो. 1+1 2 रन्स इथे ऍड केल्या जातील. धावसंख्या वेगानं खोऱ्यानं आता म्हणताना पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 37 रन्स. 4 विकेट लॉस टीम सांभाळली. दमदार लढत क्रिकेट रसिकांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. ज्या संघाने अनेक वेळा उत्तम दर्जाचा खेळ साकार केलाय, असे 2 दिग्गज संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. द्वितीय फेरीतील या पण पहिली मॅच पाहतो. चला आपण स्पीडअप घ्यायचंय. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल, दमदार प्रहार केला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग राजा राठोड, राजेशाही अंदाजामध्ये हे आपण फिल्डिंगचं कार्य पाहतो. सीमा रेषे नजीक चांगलं पेट्रोलिंग राहिलं आणि त्यानंतर एकूण आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं धाबा वाचवल्या. या चेंडूनी धाबा पाहतो 2. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 39. पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत चेंडू शिल्लक असतील 4. निश्चित एक बॉल आपण व्हाईट बॉल पाहिला, परंतु इथे पंचांच्या माध्यमातून निश्चित रेफर केलाय बीमरसाठी. कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय मात्र प्रलंबित पाहायला मिळेल. संदीप पालकर सर इथे सज्ज असताना इट्स फर्स्ट डिलिव्हरी. सुरक्षित चेंडू सफर केला मित्रमंडळीने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती संयम म्हात्रे. संयमी गोलंदाजी त्याला साध्य करायचे आणि निश्चितच अंतिम षटकागणिक जेवढ्या धावा कमी देता येतील तेवढ्या कमी द्यावा लागतील जासई संघाच्या माध्यमातून. परंतु आक्रमकतेने खेळ करावा लागेल टीम सांभारलीला. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची पकड पाहतो आणि तात्काळ एक धाव इथे प्राप्त केली जाते. अंतिम षटकामध्ये पूर्णपणे रोखून धरले. जबरात थंडी पाहतो. बोनशेचं मैदान, तिथे खूप जबरी थंडी होती. तो अनुभव घेतलाय गायकर सरांनी. आजही तो रेकॉर्ड तुटलाय मित्रमंडळींनो. एवढी गारेगार थंडी पाहतो. आणि यंदाच्या सीझन मध्ये समालोचकांसाठी पूर्ण दांडी गोल असणार आहे. एकूण धावा 40. संयम मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती संयमी अंदाजामध्ये गोलंदाजीची शैली त्याला सादर करायची, परंतु चांगला असा असेल. अजून एक मोहरा गारत झटका क्रमांक 5.
जबरदस्त माहोल बनलाय. एकूण 5 गडी बाद 40 धावा पुस्तकावरती उत्तम गोलंदाजीची सफर केली जाते. संयम मात्रे टीम जासई उत्तम गोलंदाजीची सफर पाहू शकता जासई संघाच्या माध्यमातून. हो इथे आगला वेगळा आपण प्रयत्न पाहिला परंतु एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये आपण बनताना पाहतो. आणि या पहिल्या पूर्वार्धातील अगदी चेंडू शिल्लक असे कांचन सर निश्चितच फक्त आणि फक्त एक आणि हा एक बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मोठी चपरा की इथं डॉट बॉल हे सुद्धा खूप गरजेचं असणार आहे. दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि निश्चितच पुढच्या दिशेनं जाण्यासाठी विजयाची घोडदौड त्याने करायची आणि पूर्णपणे विजयावरती शिक्कामोर्तब उत्तरार्धामध्ये कोणता संघ करणार जासई की चांभारली. उरण आणि त्यानंतर रसायनी परिभागातील हे दोन दिग्गज संघ आमने सामने खेळत आहेत. खेळाचं पहिलं पूर्वार्ध इथे समाप्त होताना पाहायला मिळताना पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा राहिल्या स्कोर कार्डवरती एकूण पाहतो आपण 41 आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक. झोपायची वेळ आलेली आहे. तो काय काही ना अप्रतिम स्पर्धेची आपण मैफिल पाहतो. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मित्र अजय वर्तेकर कोपरागाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. शोकाकुल आपण पूर्णपणे समालोचक परिवार पाहतो. आज अजय वर्तेकर उत्कृष्ट गुणसंख्याक लेखन ज्यांचं आपण अखंड रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं असे कोपरागावचे अजय वर्तेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झाले जिथे धावा पाहिले आपण 41 आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार. भारतीय जनता पार्टी विचुंबेचे सर्व सहकारी मेंबर आणि त्यानंतर आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळते. आपलं मनपूर्वक आभार. खेळाचं उत्तरार्ध आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जोडले जातील आमचे अतिशय जिवलग मित्र रोशन पाटील सर तारा.
तर थँक्यू. लगातार 2 षटकारांसाठी कल्पेश भोईर आणि गुड्डू भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. खेळाचं उत्तरार्ध आहे आणि उत्तरार्धामध्ये 42 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम जासई संघाला. चला आपण स्पीडअप घ्या, अतिरिक्त वेळ आपण चढू नका. जासई विपक्ष सांभारली ही आपण मॅच पाहतो. यापुढील लढतीमध्ये सुद्धा अतिशय ताकदवर खेळ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तटस्थपणे खेळताना पाहायला मिळतील. एकीकडे आपण संघ पाहू शकता भावाले ब आणि या संघाच्या अगेन्स्ट कळेल कालुंद्रे. बिग बॅटल दोन्ही संघाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. पूर्ण या चारही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील आणि तात्काळ इथे आपण खेळ सुरू करायचे. अतिरिक्त वेळ आपण सोडू नका. वेळेनुसार ही इनिंग ही समाप्त व्हायला हवी हा आयोजकांचा मानस आहे आणि त्यानुसार आपण सहकार्य करणे गरजेची बाब आहे. चेंडूंची बागणी केली आहे आणि पूर्णपणे चेंडूंची चाचपणी केली जाते. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा टीम जासईला. हाच तो जासई संघ नितीन इंटरपाजे भिंगारी संघाविरोधात गोलंदाजीच्या माध्यमातून या संघानं सामना जिंकला होता. एकूण 37 धावा या संघानं डिफेन्स केल्या होत्या. ही उत्तम कामगिरी राहिली होती टीम जासई संघाची, परंतु या संघाविरोधात आता सर्व उलट राहिले. आता एकूण धावा बनवायच्या आहेत 42. हे आता उलट समीकरण आहे. पूर्ण आमचा ऑफिशियल पॅनल यांची प्रचंड मेहनत आणि त्यानंतर आजची ही रात्र उत्तम दर्जाची पाहायला मिळते. कुठल्या प्रकारे गालबोट नाहीये, पूर्णपणे तीक्ष्ण धारदार बाणा सर्व आयोजकांचा इथे पाहायला मिळतो. उत्तरार्धामध्ये 42 धावसंख्येचा पल्ला. खेळाचं हे उत्तरार्ध. पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम सांभारलीनं 41 धावा बनवल्या. 42 धावसंख्येचं आव्हान. गेम ऑन. पहिला बॉल विस्फोटक अंदाज खेळण्याचा प्रयत्न सोपा असा असेल, इथे कन्वर्ट झालंय. पहिला देदका टीम जासईला. अप्रतिम संगीताची मैफिल पाहतो. सातत्याने महागुरूंची आठवण करून दिली जाते डीजेच्या माध्यमातून. पहिला बॉल ज्या ठिकाणी साईश म्हात्रे सारखा तगडा काढू तंबूच्या दिशेने परतलाय. पहिला बॉल पासून अटॅकिंग खेळ दाखवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु तात्काळ या खाडूला बाद केलं गेलं. ही खासियत आहे खाडू ओमकार पाटीलची. ओमकारचा विचार केला वलभच्या मिनी वानखडे मैदानावरती काय अष्टपैलू गुणवान खेळ राहिला होता कालच्या रात्रीमध्ये ओमकार पाटीलचा, परंतु याच दर्जाचा खेळ याही नाईट मॅचमध्ये त्याला साध्य करावा लागेल. एक तगडा आव्हान आहे. 42 धावा डिफेन्स करायचे आहेत आणि हे पाहत असताना या पहिल्या पिवनच्या षटकामध्ये धाकड घातक आत्मघातकी गोलंदाजीची सबर त्याला इथे दाखवणं गरजेचं असणार आहे. साईश म्हाते सारखा तगडा काढू बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकचा शिकार राहिलाय. नेक्स्ट बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपण हा पटका पाहतो. रिंगणामध्ये चेंडूची पकड राहिली आणि एक धाव परिपूर्णपणे प्राप्त झाली. अकाउंट्स इथे ओपन झाले. टीम जासईचं अकाउंट्स ओपन होते. काढू भूषण म्हात्रेचं एक चांगलं कार्य त्याला भूषवावं लागेल आपल्या खेळीच्या माध्यमातून. विस्फोटक अंदाज कोणता काढू सादर करेल आणि धाबा खोऱ्यानं कोणता काढू बनवेल याकडं जासईकरांचं लक्ष असेल. अजूनपर्यंत मोठ्या संख्येनं गावकरी मंडळी या मॅचचा मनमुराद आनंद लुटतात. त्यांचं सर्वस्व स्वागत. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु डॉट बॉल पाहतो. समोर बॉलिंग बॅटिंग मार्कवरती जयदीप माद्रे एक अष्टपैलू गुणवान काढू ज्याची आपण दमकम नेहमीच पाहिले. पहिल्या मॅचमध्ये जासई संघाच्या माध्यमातून जयदीपनं चांगला कारनामा हा प्रस्तावित केला होता, परंतु ही मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि समोरील संघ पाहायला मिळतो सांभारली. पूर्णपणे रोखलं जातं. अटॅकिंग मूडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु काही काळ आपण काढू टेंटेटिव्ह अवस्थेमध्ये पाहिला. मोठा फटका खेळू की नको हे राहील आणि त्यानंतर सिंगल रन्स
प्राप्त केली जाते. 2 धावा पाहतो. उत्तरार्धामध्ये 42 धावा संख्येचा हा पल्ला गाठायचा आहे. कंपल्सरी धाबा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आणि त्या नियमानुसार खेळाची आखणी करावी लागेल. ओमकार तयार. ओमकार विरोधात आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न, काटासारखा सरळ उत्तम झेल. दुसरा मोहराकार टीम जासईचा आणि इथे काढू बाद होतोय जासई संघाचा भूषण. गोलंदाज ओमकार पाटील ज्याचा हा वावर चांगला राहिलाय, कारण 2 गड्यांना त्यानं बाद केलं. कारण धावा त्याला सुरक्षितरित्या रोखायचे आहेत, कारण जे फलंदाजाने केलं ते मुसलकिरामध्ये न घालता गोलंदाजीच्या माध्यमातून त्याचा बचावात्मक भूमिका त्याला सादर करायची. एकूण चेंडू त्यानं सफर केले निश्चितच 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद केल्याने फक्त कांचन सर 2 धावा त्यानं खर्च केलेत. पहिलं पिवनचं षटक अतिशय घातक राहिले. इकॉनॉमिकल स्पेल त्यानं साध्य केलंय आणि ज्याच्या जोरावरती या मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. अंतिम बॉल आहे पिवनच्या षटकातील. ओमकार पाटील टीम सांभारली. अंतिम बॉल आक्रमकतेने खेळताना पाहतो. नो मॅन स्टँड सेफ लँडिंग पाहतो आपण आणि तात्काळ 2 धावा चपराईने प्राप्त केल्या जात आहेत. खेळाचं आपण उत्तरार्धातील पहिल्या षटकामध्ये धावा आपण बनताना पाहिल्या. 2 गडी बाद टीम जासई, एकूण धावा 4. काश्मीरला इथे येऊन 5 रात्री मग समजेल कशी थंडी आहे. काय सूरज, पहिले षटक पाहिलं जिथे आपण धाबा पाहिल्या 4, 2 गडी बाद अशी आपण स्थिती पाहतो. धावसंख्या पूर्णपणे रोखली. धावसंख्येचं दालन हे ओपन केलं होतं, परंतु आता हे रोखलं जातं. तर 2 गड्यांना बाद करण्यामध्ये हा यश प्राप्तीचा हा चौघडा वाजला जातो. परंतु द्वितीय षटक बॉलिंग ट्रॅकमध्ये काढवायलाय संदेश मुंडे आणि या गोलंदाजा विरोधात फलंदाज कसे तडके देईल हे पाहावं लागेल. साईश मात्रे, भूषण मात्रे हे 2 तगडे काढू बाद झाल्यानंतर आव्हान मात्र तगडे, कारण पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा, कारण 42 धावा बनवायच्या आहेत टीम जासई संघाला. 18 चेंडूने जिंकण्यासाठी 38 हे समीकरण अजूनपर्यंत तय करावं लागेल. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. शाहरुख खान स्टाईल अदाकारी पाहायला मिळते ऑफिशियल पंचांची आणि ते 1 धाव अतिरिक्त चढली जाते. 5 धावा स्कोर काढवती. काहीसं शांत क्रिकेट आहे, परंतु जसं तिसरं षटक सुरू होईल गरमागरमी इथे पाहायला मिळेल. ब्लॉकलचा बॉल यॉर्कर से वार, विरोधी शिकार हा शिकंजा घसला जातोय. खर्रा फिल्डिंग यस प्रत्युत्तर. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा आपण बनताना पाहतो. सिंगल डबलला सुद्धा तितकंच महत्व आहे जितकं महत्व चौकार आणि षटकाराला पाहतो, आणि ती महत्वाकांक्षी भूमिका आखली जाते जासई संघाच्या माध्यमातून. काढू बॅटिंग मार्क वरती काढू जयदीप उर्फ बंटीला पाहतो आपण. चांगले फटके त्याला खेळावे लागतील. 42 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे, म्हणजे वेगवान फटके त्याला सफर करावे लागतील. 7 धावा पाहतो. सप्ततारांकित गोलंदाजीची सफर पाहतो टीम सांभारली संघाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश मुंडे ज्या पद्धतीने ओमकार पाटीलनं षटक हाताळलं. नेक्स्ट बॉल अगदी फलंदाजापासून दुरावा पाहतो. डॉट बॉलची पुन्हा एकदा आपण संधी पाहू शकता आपण.
डॉट बॉलचं सत्रही जारी आहे आणि हे पाहता टीम जासी संघासाठी कठीणाई निर्माण होऊ शकते. आता संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याची सामर्थ्य निर्माण करतो, परंतु आता तात्काळ संघर्षवादी खेळ हा सफर करावा लागेल. गुडघे टेकत हा फटका केला, ऑन साईडला क्लिअर केले, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. फक्त मिळते एकच धाव. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिले. एकही मोठा फटका अजूनपर्यंत येत नाहीये. ही मात्र जमेची बाजू नसणार आहे टीम जासी संघासाठी. डी फॅक्टर खूप काही महत्वाचा असेल या मॅच मध्ये, कारण या गारेगार थंडीमध्ये धावा येत नाहीयेत. पूर्णपणे शबनम दवबिंदूंचं साम्राज्य पाहतो आणि खेळपट्टीवरती आता धावा बनत नाहीयेत. पहिल्या पूर्वार्धामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती. रजत मुंडेनं चांगले फटके दाखवले होते. पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण 8 चेंडूमध्ये 22 धावा ठोकल्या होत्या. 2 षटकार 2 चौकारांचा साज राहिला होता. रजत मुंडेच्या खेळीच्या माध्यमातून तसाच खेळ साध्य करायचा आहे. जयदीप माद्रे आणि त्यानंतर काढू रक्षित माद्रे. नेक्स्ट बॉल अगदी फलंदाजापासून दूरवरचा हा सफर राहिल्या. पंचांचा इशारा. वाईट बॉल पाहायला मिळतो. अतिरिक्त धावा सुद्धा अंगलट येतील. सांघिक कोट्याची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. एकूण 2 गडी बाद 9 धावा धाव पुस्तकावरती. स्पीडअप घ्या खूप वेळ हा खर्चिक होतो. नेक्स्ट मॅच सुद्धा तितकीच देखणी असेल. ओहो काळुंद्रे बनाम भावाली ही मॅच असणार आहे. त्या मॅच मध्ये सुद्धा रंगतदार बाणा हा पेशकश केला जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. परंतु इथून कोणता संघ पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल, टीम जासई की टीम सांबारली. 10 धावा धाव पुस्तकावरती पल्ला गाठायचंय. 42 धाव संख्येचा आणि हा गाठत असताना काहीशी संत सावध सुरुवात पाहतो. 2 गडी बाद टीम जासई 11. 10 धावा 10 का दम कम सिद्ध करायची. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका, कलात्मक फटकेबाजी. ज्या पद्धतीनं सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीनं हा फटका रोवलाय, हा फटका खेळलाय. जिथे आल्या 4 रन्स. ज्यांचं लग्न आहे त्यांच्यासाठी हे गाणं आहे. 2 षटका आपण पाहिली जिथे धावा बनताना पाहिल्या 14. 12 चेंडू जिंकण्यासाठी एकूण 28 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे टीम जासई या संघाला. 12 चेंडू 28 हे समीकरण. उत्तरार्धामध्ये 42 धावा बनवायच्या होत्या आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान फक्त धावा पाहतो 14. गारेगार थंडीमध्ये धावा येत नाहीयेत. ही खेळपट्टी आता पूर्णपणे गोलंदाजांना साथ देतीये, परंतु रिदमनं पूर्णपणे बुलेट स्ट्रोक जर लगावले तर मास मध्ये पुन्हा एकदा घर वापसी दाखवू शकेल टीम जासई. अटॅकिंग खेळ आज साध्य करावा लागेल. पूर्णपणे मुंह तोड जवाब हा द्यावा लागेल. 12 चेंडू 28. चला आपण स्पीडअप घ्या. बॉलिंग ट्रॅक मध्ये काढवायलाय मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे. रक्तरंजित खेळ ज्याचा आपण पाहतो. दादोजी कोंडदेव ठाणेचा आपण मैदानावरती ज्याचा दमदार खेळ राहिला होता. नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये फायनल. दिल्ली धमाका विरुद्ध काय आक्रमकतेनं त्यानं अंतिम 2 चेंडू गणिक धावा बनवल्या. 2 चेंडू मध्ये 9 धावा असताना लगातार 2 षटकार. हे रायगडाचं भूषण आहे मित्रांनो रजत मुंडे, आणि तो खेळतोय ग्रामीणच्या माध्यमातून. सांबारली हे स्वतःचं गाव आहे आणि गावाचं नाव सुद्धा तितक्याच वरती नेऊन पोहोचवले. एक चांगला नाव कोरले सोनेरी अक्षरामध्ये असा रजत मुंडे. आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जासई आहे. हा संघ सुद्धा संघर्ष जाणतो. मयूर बागवानी सुद्धा हे ते मॅचला एन्जॉय करतायत. एक आदर्श काढो देवत गावचं हे सुद्धा भूषण पाहतो. आपले मनपूर्वक स्वागत. रजत यंदा कर्तव्य आहे, परंतु कर्तव्य दक्ष पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. रजतच्या माध्यमातून विकेटचं बदन.
करणारी आपण गोलंदाजी पाहतो. वंशजचा मामाचा आवाज आहे. अप्रतिम अप्रतिम संगीत पाहतो आपण डीजेच्या माध्यमातून. मध्ये मध्ये जो आवाज असतो ना कांचन सरांचा तो खूप विलोभनीय असतो. हे काही प्रेक्षकांना ठाऊक असतं, यांची चर्चा. रजत मुंडेनं दमदार गोलंदाजी सबर केली. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली, एका गड्याला बाद केले. 15 धावा धाव पुस्तकावरती पाहतो. 42 धावा बनवायच्या आहेत आणि या बनवत असताना आता मोठा संघर्ष करावा लागेल. ओहो, रजत मुंडेनं कमाल केली होती परंतु फिल्डर त्या ठिकाणी सज्ज होते. अमोल जांभले सोपा असा झेल त्यानं सोडलंय, भूदान केलंय. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण आता असत्यात उतरवलं जातं आणि समीकरण आता पाहायला मिळेल. येणारे अगदी 9 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अंतिम चरणामध्ये एक रोमहर्षक पद्धतीने पाहिली जाईल. दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत. संघर्ष नेहमीच केलाय दोन्ही संघांनी, परंतु शिक्कामोर्तब कोणता संघ साध्य करेल. प्रहार केलाय, पुन्हा एकदा बॅटची कडा, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. त्या ठिकाणी आपण अमित जांभलेला पाहतो. यष्टांच्या मागे रिंगणामध्ये चांगली फिल्डिंग त्यांना साध्य करायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. एकूण गडी बाद झाले 3 गडी बाद 17 धावा. एकूण चेंडू शिल्लक असेल 8. जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची दरकरार. या षटकामधील चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील. रजत मुंडेनं इथे डॉट फेकले तर टीम जासई संघासाठी अंगलट येईल. इथे 2 मोठे फटके आले तर विजयाच्या समीप जाऊ शकेल टीम जासई. कोण मारेल बाजी, रजत की जासई संघाचे खेळाडू. ओहो, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. अतुल जांभलेनं अतुलनीय झेल साध्य केलाय, चांगला झेल पकडलाय. 4था मोहरा गारद. दशरथ करावकर, दशरथ पाटील सर करावे यांचा आपण आवाज पाहिला. कल्पेश दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी आदित्यला, रुपेशला इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार, प्रहार केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सज्ज असतील. ऑन साईडला क्लिअर केले. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु रोखलं गेलंय. फक्त धावाली एकच आणि अशा रीतीने पाहायचं झाले तर आता समीकरण समीप येऊन जाईल. धावा स्कोर कार्ड वरती आपण म्हणताना पाहतो. एकूण धावा गडी बाद होत आहे 4 गडी बाद 18. समीकरण आता पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. पार्क वरती काढू आलाय तो रुपेश गरत. क्रिकेटच्या रुपेरी पडद्यावरती नेहमीच धाकड असा खेळ राहिलाय. असा बाहुबली काढू. खरं तर उल्वेच्या स्पर्धेमध्ये त्याला मालिकावीर फ्रीज मिळाला, तो खांद्यावरती घेऊन घरी गेला. त्यानंतर गावामध्ये त्याला मोटरसायकल मिळाली, ती सुद्धा खांद्यावरती घेऊन गेला. असा हा बाहुबली काढू. बॅटिंग मार्क वरती रुपेश गरतच्या खांद्यावरती आता दारोमदार आहे. चांगले राकट फटके त्याला आता साध्य करायचे आहेत. पूर्णपणे अजिंक्यपद जिंकण्याच्या ईर्षेनं हे 2 संघ सध्याच्या घडीला आमने सामने खेळत आहेत आणि 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येचा पल्ला हा मात्र गाठावा लागेल. गारेगार वातावरण, पूर्णपणे गरमागरमीची ही मॅच पाहतो. सांभाळली बनाम जासई या क्रिकेटचा रणसंग्राम. काउंटर अटॅक, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहू शकतो आपण. फक्त आली सिंगल रन्स. सिंगलनं काम होणार नाहीये, मोठे फटके खेळावे लागतील. बिना दिवलचे रॉकेट हे सुटावे लागतील. बॅटिंगच्या माध्यमातून टीम जासईला संघ जाऊन पोहोचतोय गुणतालिकेवरती 4 गडी बाद 19. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 23.
धावा अजून पर्यंत बनवायचे आहेत. हा चेंडू सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि समोर बॅटिंग मार्क वरती काढू पाहायला मिळेल. रक्षित मात्रे दक्ष पद्धतीने त्याला फटके कळावे लागतील. चौकार षटकार येणं इथे इम्पॉर्टंट आहे, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती योगेश जांभळे उत्तम गोलंदाजी नेहमीच योगेश जांभळेने सफर केली आहे. टीम सांभाळली. हो त्यांचे बंधू अतुल जांभळे इन ऍक्शन प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहतो. फ्लाय टेक डिलिव्हरी कहाणी मॅटवीज चेंडू सीमा पार संघर्षाचा हा षटकार. कारभार चेंडू सीमा पार षटकार. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला. काउंटर अटॅक जारी आहे. फलंदाज भारी आहे, परंतु सीमा रेषे नजीक उत्तम फिल्डिंगची आखणी केली जाते. मयूर जांभळे त्या ठिकाणी सज्ज होते. चित्ता मित्र म्हणून टीम सांभाळली. संघाचा आपल्या सांघिक कोठ्यासाठी या खेळाडूने धावा वाचवल्या. निश्चितच 2 इथे चौकार आला असता तर पूर्णपणे मॅच मध्ये शिकस्त राखली असती. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वरती. येणारे चेंडू शिल्लक 3 आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. षटकार चौकारांची आतिषबाजी भरसत करावी लागेल टीम जासईला, परंतु रोखले पूर्णपणे मॅच वरती. आता मजबूत पकड टीम सांभाळली संघाची आणि इथे विकेटचं बदन. शांत क्रिकेट. जसा विकेट पडला आपण स्मशान शांतता पाहतो. पूर्णपणे 42 धावसंख्येचं तगडं आव्हान होतं. पहिल्या 2 षटकांदरम्यान फक्त धावा 14 येणं हे टीम जासई संघासाठी अंगलट आलं. गारेगार वातावरणामध्ये फलंदाजी करणं कठीण झालं आणि आता धावसंख्या फक्त बनवायची आहे 2-15. 2-15चे समीकरण पाहतो. फक्त नव्हे तर हा रक्तरंजिता खेळ राहिलाय या टप्प्यामध्ये, कारण मॅच वरती पूर्णपणे मजबूत पकड राहिली आहे. टीम सांभाळली. चला आपण स्पीडअप घ्या. अतिरिक्त वेळ आपण का छडदा. नेक्स्ट मॅच काळुंद्रे विपक्ष भाबाले. 2 चेंडू आणि 15चं समीकरण हे तय करायचं. एखादा खराब चेंडू टीम सांभाळली संघासाठी अंगलट येईल. त्यांच्या प्रेक्षकांचा आवाज येतो, कारण हा संघ विजयाच्या समीप जातोय, परंतु मोठा बलवान फटका. अजून एक षटकार. नको फलंदाजाची दमदार कामगिरी. ओहो सामना इथे जिंकलाय टीम जासई संघाविरुद्ध रजत मुंडेच्या सांभाळलीनं.